नमस्कार मित्रांनो, मी इरफान पटेल. तुम्ही बघत आहात ईशान ट्रूथ फाइल्स. ईशान ट्रूथ फाइल्सच्या ईशान लीगल हेल्पमध्ये आपली हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे मित्रांनो आपण 376च्या केसमध्ये जर खोटा 376 जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं जामीन मिळेल, कशी तुमची निर्दोष मुक्तता होईल या विषयावर आपण चर्चा केली होती आणि पूर्ण माहिती तुम्हाला दिली होती. पण मित्रांनो, आजचा जो भाग 2 आहे, जो आपला भाग 2 आहे, तो आहे 376च्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आरोपीचे कायदेशीर अधिकार. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका. व्यवस्थितपणे पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्व माहिती ह्याच व्हिडिओमध्ये आम्ही देऊ. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. जर एखाद्या व्यक्तीवर 376 सारख्या गंभीर गुन्हा दाखल झाला आहे आणि न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले, तर त्यानंतर त्या व्यक्तीचे कायदेशीर अधिकार काय असतात? फिर्यादी, साक्षीदार आणि चुकीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कायदेशीर कारवाई तुम्हाला करता येऊ शकते? आज आपण ही सर्व माहिती संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो. स्टेप बाय स्टेप करून तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले म्हणजे फिर्यादीने खोटी तक्रार केली आपोआपच सिद्ध होत नाही. न्यायालयाने कोणत्या कारणामुळे निर्दोष मुक्तता दिली आहे, निकालात काय निरीक्षणे नोंदवली आहे आणि उपलब्ध पुरावे काय आहे, यावर पुढील कारवाई अवलंबून असते. पहिला टप्पा मित्रांनो, आता समजून घेऊया आपण स्टेप बाय स्टेप एक एक. पहिला टप्पा, न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत घ्या. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सर्वात आधी न्यायालयाच्या निर्णयाची सर्टिफाईड कॉपी घ्या. तसेच FIR, चार्जशीट, साक्षीदाराचे जबाब, पंचनामे, वैद्यकीय अहवाल आणि इतर सर्व कागदपत्रे एकत्रित करा. न्यायालयानं तपासातील त्रुटी, साक्षीदाराच्या विरोधाभासी जबाबाबद्दल किंवा फिर्यादीच्या कथनाबद्दल काही निरीक्षण आहेत का हे काळजीपूर्वक वाचा. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं मी सांगतो. याच्यामध्ये काय असतं, महिलेने स्टेटमेंट काय दिलं होतं, जसं की महिलेने एखाद्या वेळेस स्टेटमेंट असा दिला होता का ह्या ठिकाणी ह्या दिवशी ह्या इथं घेऊन माझ्यावर समोरच्या व्यक्तीने बलात्कार केला असेल किंवा केलेला आहे. आज तुम्हाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली, पण कोणत्या बेसवर केलेली आहे? तिचं स्टेटमेंट चुकीचं आहे का? स्टेटमेंट विरोधाभासी आहे का? साक्षीदाराने जे साक्ष दिली ती खरी आहे का, ती खोटी आहे का, सर्व. आणि 376च्या रेअर केसमध्ये साक्षीदार हे फिर्यादीचे घरचेच असतात आणि घरचेच असल्यामुळे जी फिर्यादी रटते तेच कॉपी पेस्ट बयान असतात. मी जे पण अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये तर मी सेम बघितलेलं आहे की कॉपी पेस्ट त्यांचे स्टेटमेंट असतात. म्हणजे फिर्यादीचं जर खोटं झालं, काही फिर्यादी खोटा बोललेली असं निदर्शन झालं तर साक्षीदाराचे पण ते काही टिकत नाही आणि ते स्टेटमेंट ते काही चालत नाही. तरी सुद्धा मी हे म्हणत नाहीये का सगळे प्रकरण सारखेच असतात. काही काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये वेगळे वेगळे पण साक्षी असू शकते, वेगळे वेगळे पण विटनेस असू शकतात. तर मी हे बोलत नाहीये, पण रेअर केसचं तुम्हाला बोलतोय. दुसरा टप्पा, खोटी साक्ष दिली असल्यास, जर न्यायालयीन कार्यवाही दरम्यान एखाद्या साक्षीदाराने जाणून बुजून खोटी साक्ष दिली असल्याचे पुराव्यावरून जर दिसत असेल तर संबंधित न्यायालयातच, त्याच न्यायालयात जिथं तुम्हाला निर्दोष मुक्तता झाली त्याच न्यायालयात तुम्ही BNS कलम 379, यापूर्वी याला आपण IPC धारा 340 म्हणायचो, आता BNS झालेले आपल्याकडं, तर 379 राहील, अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येते. जर न्यायालयाच्या प्रथमदर्शीमध्ये खोटी साक्ष दिसून आले, निदर्शनास आले, तर न्यायालय पुढील कायदेशीर कारवाई सुरू करू शकते. तिसरा टप्पा मित्रांनो, खोट्या तक्रारीबाबत जर उपलब्ध पुरावे न्यायालयातील निरीक्षणावरून जाणून बुजून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिसत असेल तर लागू कायद्यानुसार पुढील कारवाईचा विचार करता येतो. प्रत्येक प्रकरणातील तथ्य वेगळे असतात, त्यामुळे केवळ निर्दोष मुक्तता झाली म्हणून खोटी तक्रार सिद्ध झाली असे मानले जात नाही. चौथा टप्पा, चुकीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आपल्याला कारवाई करता येते का? 100% करता येते मित्रांनो. आज लोकांना भीती दाखवण्यासाठी आणि गैरसमज पसरवण्यासाठी हे बोलतात की पोलिसाचा कोणीच काही वाकडा करू शकत नाही किंवा पोलिसाच्या विरोधात तुम्ही तक्रार देऊ शकत नाही किंवा पोलिसाला तुम्ही भांडू शकत नाही. 100% जर तुमच्यावर चुकीची तपास झाला असेल, या प्रकरणामध्ये चुकीचा त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केले असेल किंवा चुकीचा एकतर्फी त्यांनी निष्पक्ष तपास जर नाही केला असेल तर तुम्ही पोलिसाविरोधात पण तक्रार देऊ शकतात. पहिली स्टेप तुमची असते, जर पोलीस ठाणे ग्रामीण मध्ये असेल तर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार देऊ शकतात. आता ते काय करतात पुढे, ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुम्ही SP साहेबाला जेव्हा तुम्ही पत्र देतात त्याच्यानंतर ते SDPO ला पत्र पाठवतात आणि SDPO नंतर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारीला बोलून त्यांचा CA रिपोर्ट मागून त्यांचा जबाब मागून यामध्ये चौकशी करतात. सिटी मध्ये जर पोलीस ठाणे असेल तर तुम्ही CP ला तक्रार द्या. आणि इथे जरी तुम्हाला न्याय नाही मिळाला तर घाबरायची
काहीच गरज नाही मित्रांनो. आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये पोलीस कंप्लेंट अथॉरिटी म्हणजे पोलीस तक्रार प्राधिकरण आपल्याकडे आलेलं आहे. तुम्ही पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये पण या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार देऊ शकता. जर खरंच त्यांनी तुम्हाला नाहक त्रास दिला असेल, तुमच्या सोबत त्यांनी काही अन्याय केला असेल तर. 5वा टप्पा मानहानी. जर खोट्या आरोपामुळे तुमच्या प्रतिष्ठेचे, सामाजिक जीवनाचे किंवा करिअरचे नुकसान झाले असेल तर लागू कायद्यानुसार मानहानीची फौजदारी किंवा दिवाणी कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. 6वा टप्पा नुकसान भरपाई. जर चुकीच्या कारवाईमुळे आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक नुकसान झाले असेल, त्यासाठी कायदेशीर आधार व पुरावे असतील तर नुकसान भरपाईची मागणी करण्याचा पर्याय आपल्याकडे असू शकतो. महत्वाची सूचना मित्रांनो, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी न्यायालयाचे संपूर्ण निकाल, पुरावे, संबंधित कायदेशीर तरतुदी, तपास प्रत्येक प्रकरणाचे वेगळे आणि अंतिम निर्णय पुराव्याच्या आधारेच देते. शेवटी एकच महत्वाचा संदेश मित्रांनो, हे संदेश कोणासाठी आहे? जे खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करतात, जे एखाद्याला जाणून बुजून फसवण्यासाठी करतात, त्याच्यासाठी हा महत्वाचा संदेश आहे मित्रांनो. कोणावरही वैयक्तिक वैर, सूड, दबाव किंवा पैशासाठी खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल करू नका. तसेच न्यायालयात कधी खोटी साक्ष देऊ नका. जर न्यायालयात पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले की एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून खोटी तक्रार दाखल केली, खोटी साक्ष दिली किंवा खोटे पुरावे तयार केले तर त्या व्यक्तीविरुद्ध लागू कायद्यानुसार स्वतंत्र फौजदारी कारवाई होऊ शकते. काही प्रकरणामध्ये दोष सिद्ध झाल्यास 7 वर्षापर्यंत मित्रांनो 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा तसेच दंड लागू होऊ शकतो. प्रत्येक केसेस मध्ये, प्रत्येक याच्यामध्ये वेगळे वेगळे आहे मित्रांनो. पण 376 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर तुम्ही खोटी तक्रार देत असाल तर हे शिक्षा तुम्हाला लागू होऊ शकते. लागू होईल असं मी बोलत नाहीये, पण लागू होऊ शकते. कारण की 376चा खोटा जर गुन्हा तुम्ही कोणावर दाखल करत असाल तर तुम्ही त्याच्या आयुष्याची खेळताय, त्याचं पूर्ण आयुष्य तुम्ही संपवण्याच्या वाटेवर आहे असं क्लिअर दिसून येईल. हे प्रत्येक प्रकरणातील पुरावे न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असते. म्हणून नेहमी सत्याची साध्या, कायद्याचा आदर करा. न्यायालयासमोर केवळ सत्यच मांडा. हा व्हिडिओ केवळ कायदेशीर माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा उद्देश नाही. प्रत्येक प्रकरणातील तथ्य वेगळे असू शकतात. कोणत्याही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी पात्र वकिलाचा सल्ला घ्या आणि व्यवस्थितपणे त्यांना सांगा तुमच्यासोबत काय काय झालेलं आहे, काय काय नाही झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या केसमध्ये पुढे जा. आणि दुसरी महत्वाची मित्रांनो गोष्ट, पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला बोललो होतो का संबंधित व्यक्तीने तुमच्यावर जेव्हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर तुमच्या पेपरमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या का ह्या व्यक्तीने असं माझ्यावर गुन्हा दाखल, ह्या महिलेवर गुन्हा दाखल केलेला XYZ जे पण आहे. आता ही तुमची क्लीन कधी होईल? तुम्हाला सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही निर्दोष तर झाले, पण आता जिथं तुम्ही राहता त्या लोकांना किंवा पुऱ्या जिल्ह्याला किंवा तुमचं नेटवर्क जास्त असेल तर महाराष्ट्रभर तुमचं नाव खराब झालं असेल तर तो क्लीन कसं होईल? तर क्लीन करायचे 2 आहे. सर्टिफाईड कॉपी घ्या तुमच्या आदेशाची. कोर्टानं तुम्हाला निर्दोष मुक्त केलेलं आहे. जे पेपरवाले तुमच्याकडे असतात, लोकमत असो, सकाळ असो, पुण्यनगरी असो, त्यांना वकिलाकडून एक प्रेस नोट तयार करून घेऊन जा. ही बातमी तुम्ही तुमच्या पेपरमध्ये छापा म्हणून वकील तुम्हाला तयार करून देईल आणि पेपरवाले अशा बातम्या छापतातच. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला येऊन मीडिया समोर येऊन जर बोलायचं असेल तर कोणत्या पण ठिकाणी, तुमच्या ऑफिसवर, घरी, इतर ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद घ्या. पत्रकार परिषद मध्ये तुम्ही डायरेक्ट बोलू शकतात का ह्या पोलीस स्टेशन मध्ये ह्या गुन्ह्यामध्ये मला अटक झाली होती किंवा हा गुन्हा माझ्यावर दाखल होता, पण याच्यामध्ये आज मला कोर्टानं निर्दोष मुक्तता केला. किंवा 2 दिवस पहिले जेव्हा पण तुम्हाला निर्दोष मुक्तता गेली असेल ती तारीख सांगा. या प्रकरणात मला असं झालेलं आहे. कोणावरही तुम्ही आरोप लावू नका. तुम्ही तुमची क्लिअर बाजू मांडा. तुम्हाला संबंधित व्यक्तीच्या विरोधात काहीच बोलायची गरज नाही का तिने मला पैशासाठी फसवलं किंवा अन्य दबावाखाली फसवलं. कारण माहिती आहे, जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेणार, जेव्हा हे उघड होईल तेव्हा समाजच त्या महिलेच्या नावावर आपोआपच त्या महिलेचं जी मान राहतो समाजामध्ये ते पुरा ढासळून जाईल आणि लोकांना पण लक्षात येईल का ह्या महिलेने पैशासाठी म्हणा किंवा अन्य दबावासाठी या मुलाला, ह्या माणसाला जबरदस्ती फसवलं होतं. तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्हाला फक्त मीडिया समोर येऊन तुमची हकीकत मांडणं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बोलायला नाही पाहिजे पण मी बोलतोय. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी कौतुक करतो, याचा मी अभिमान बाळगतो. 2 दिवस पहिले पावसाळी अधिवेशन दरम्यान जे गदारोळ चालू होते, आमदाराचे जे आरोप प्रत्यारोप चालू होते, त्यामध्ये फडणवीस साहेबांनी एक
जे बोलले, एक वाक्य जे बोलले त्याचा विरोधकांनी खूप मनाला लावून धरलं, त्याच्यावर लय आरोप प्रत्यारोप झाले, पण तरी सुद्धा मी माझ्या मुख्यमंत्रीचा आदर करतो, अभिमान बाळगतो. माझा मुख्यमंत्री तिथं उभा राहून बोलला की मला तुम्हाला काय बोलायचंय बोला, मला तुम्हाला काय करायचंय करा, पण जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल त्याला मी सोडणार नाही. तर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. बघा, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होणार, पण राज्याची जेव्हा बदनामी होते त्याच्यामध्ये आपला राज्यच बदनाम होतो, तर हे चुकीचं आहे. आपल्या राज्याला बदनाम करून आपण काही खुश राहू शकत नाही. माझा जो मुख्यमंत्री बोलला त्याचा मी अभिमान बाळगतो, त्याचे कौतुक करतो. बीजेपीचा मी नेहमीच विरोधक राहिलेलो आहे, आजही बीजेपीचा मी विरोधकच आहे. आयुष्यभर माझा विरोध चालू राहील बीजेपी सोबत, ती वेगळी गोष्ट आहे. पण माझा मुख्यमंत्री जर चांगलं काम करत असेल तर त्याची कौतुक करणे, त्याचं चांगलं नाव घेणे पण हे आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. तर मी माझ्या मुख्यमंत्र्याचा अभिमान बाळगतो आणि माझ्या मुख्यमंत्रीला मी मनापासून सॅल्यूट करतो की ते माझा मुख्यमंत्री तिथं विधानसभेमध्ये उभं राहून डायरेक्ट बोलतोय, मला काय बोलायचं बोला, पण माझ्या महाराष्ट्राला बदनाम करू नका. जय हिंद साहेब, तुम्हाला मनापासून माझा सप्रेम नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.